श्री वीतरागाय नमः। भाद्रपद शुक्ल त्रयोदशी अर्थातच उत्तम आकिंचन्य धर्म। दशधर्मामध्ये याला आपण 9 नंबरचा धर्म म्हणतो। यद्यपि सर्व धर्म हे आत्म्याचे मूळ स्वभाव आहेत आणि कोणताही धर्म पुढे पाठीमागे प्रगट होत नाही, तथापि 10 दिवसांच्या अपेक्षेने आकिंचन्य धर्म हा 9 नंबरवर येतो। आकिंचन्य ब्रह्मचर्य धर्म दश सार है, चहुगती दुखते काढी मुक्ती करतार है। पूजेच्या पंक्तीमध्ये आपण या ओळी वाचतो। आकिंचन्य आणि ब्रह्मचर्य हे 10 धर्माचा सार आहेत आणि चतुर्गतीचं जे दुःख आहे त्या दुःखातून आपल्या सर्वांना मुक्त करणार आहे। पण आकिंचन्य म्हणजे काय? अकिंचन, किंचन म्हणजे रंच मात्र, थोडेसे देखील, आणि म्हणजे नाही, की परपदार्थांबद्दल परवस्तूंबद्दल आपल्या मनामध्ये रंच मात्र थोडेसे देखील एकत्वाची किंवा ममत्वाची बुद्धी नसणे, एकत्व किंवा ममत्व भाव नसणे, यालाच जे आहे ते उत्तम आकिंचन्य धर्म म्हणतात। अर्थात जीवाच्या अंतरंगातून त्याच्या परिणामांतून परद्रव्यांबद्दल, परद्रव्यच नव्हे तर स्वशरीर या शरीराबद्दल देखील असणारी जी एकत्व बुद्धी आहे, जी ममत्व बुद्धी आहे, जी कर्तृत्व बुद्धी आहे, जी भोक्तृत्व बुद्धी आहे, या चारही प्रकारच्या बुद्धींचा अभाव करणे, त्यापासून विरक्त होणे, यालाच उत्तम आकिंचन्य धर्म या नावाने संबोधिले आहे। परिग्रह, या परिग्रहाचा अभाव करणे किंवा परिग्रहाचा विरोधी जे आहे ते आकिंचन्य धर्म आहे। परिग्रह जोपर्यंत विद्यमान आहेत तोपर्यंत आकिंचन्य धर्म प्रगट होत नाही। ह्या परिग्रहाचे 2 भेद आहेत, आभ्यंतर परिग्रह आणि बाह्य परिग्रह। आभ्यंतर परिग्रह 14 प्रकारचा असतो, बाह्य परिग्रह 10 प्रकारचा असतो। क्रोध, मान, माया, लोभ ही 4 कषाय, हिंस, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसकवेद हे 9 कषाय। 4 आणि 9 13 आणि एक मिथ्यात्व हे 14 आभ्यंतर परिग्रह आहेत। याशिवाय जी बाह्य 10 परिग्रह आहेत त्यामध्ये क्षेत्र, मकान, चांदी, सोनं, धन, धान्य, दासी, दास, वस्त्र आणि बर्तन किंवा भांडे अशा प्रकारे जे आहेत हे 10 बाह्य परिग्रह आहेत। हे 14 आणि 10 एकूण 24 परिग्रह आहेत। म्हणून ज्ञानत्रायजी पूजेच्या ओळीमध्ये लिहितात, परिग्रह 24 भे, त्याग करे मुनिराज जी, तिसना भाव उछेद, घटती जान घटाई। तात्पर्य काय आहे की या परिग्रहाचे 24 भेद आहेत आणि मुनी भगवान, मुनिराज जे असतात ते याचं काय करतात? त्याग करतात। आणि म्हणून अंतरंगामध्ये या सर्व वस्तूंबद्दल जो जो तृष्णा परिणाम आहे त्या तृष्णा परिणामाला कमी करणे, त्या तृष्णा परिणामाला सोडणे, याचंच नाव जे आहे ते उत्तम आकिंचन्य धर्म या नावाने संबोधिलं जातं। तात्पर्य एवढंच आहे की मूर्छा परिग्रह, की ममत्वरूप परिणाम, परपदार्थांबद्दल या जीवाचा जो ममत्वरूप परिणाम आहे त्या ममत्वरूप परिणामाचं नाव परिग्रह आहे। आणि या ममत्वरूप परिणामाला सोडण्याची प्रेरणा या ठिकाणी आचार्यदेव असो किंवा आपले प्राचीन विद्वान असो ते या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देतात। आणि आकिंचन्य धर्म हा छोटा मोठा नाही तर खूप मोठा धर्म आहे। यद्यपि 10चे 10 धर्म श्रेष्ठ आहेत, तथापि आपण पहिल्या धर्मापासून जी चर्चा केली
तर क्षमेचा प्रगट होणे. क्रोध कषाय जी आहे ती क्रोध कषायचा अभाव होतो आणि क्षमाधर्म प्रगट होतो. मान कषायचा अभाव रूप मार्दव धर्म सांगितलेला आहे. माया कषायच्या अभाव रूप आर्जव धर्म सांगितलेला आहे. लोभ कषायच्या अभाव रूप शौच धर्म सांगितलेला आहे. परंतु या ठिकाणी आकिंचन्य धर्मामध्ये 24 प्रकारचे जे परिग्रह आहेत त्यामध्ये ही जी 14 अंतरंग परिग्रह आहेत त्या परिग्रहांना जेव्हा आपण सोडतो तेव्हा हा आकिंचन्य धर्म प्रगट होतो. आणि या अंतरंग परिग्रहामध्ये क्रोध, मान, माया, लोभ ही 4ही कषाय आहेत. एवढेच नव्हे तर क्रोध, मान, माया, लोभांपेक्षा जो सर्वात मोठा आहे, आपण शौच धर्मामध्ये ऐकलं होतं की लोभ पाप का बाप बखाना, की लोभ तर सर्व पापांचा बाप आहेच, परंतु मिथ्यात्व हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे. म्हणून आभ्यंतर परिग्रहामध्ये पहिल्या नंबरवर मिथ्यात्व रूप पापाला ठेवलेला आहे. कारण की आजपर्यंत अनादी काळापासून या मिथ्यात्वामुळे, या मोह राग द्वेष रूप परिणामांमुळेच हा जीव या संसारामध्ये भटकत आहे. मोह महामद पियो अनादि भूल आपको भरमतवाद, की अनादी काळापासून ही मोह मिथ्यात्वरूपी मदिरा, की ज्याला आपण म्हणतो अतत्व श्रद्धान, ते अतत्व श्रद्धान रूप भाव या जीवाने केलेले आहेत आणि म्हणूनच जो आहे तो या संसारामध्ये भटकत आहे. हास्य, रती, अरती हे सर्व नो कषाय आहेत. हे जीवाचं एवढे घात करणारे नाही, परंतु मिथ्यात्व या जीवाचा प्रत्येक समयाला घात करत आहे. आणि म्हणून रत्नग्रंथ श्रावकाचारमध्ये आचार्य समंत भद्रदेव लिहितात, न सम्यक्त्व समम किंचित त्रैकाल्ये त्रिजगत्यपि श्रेयो श्रेयश्च मिथ्यात्व समम नान्यत तनुभृताम. तनुभृताम अर्थात या शरीरधारी जीवांना 3 लोक आणि 3 काळामध्ये सम्यक्त्वासारखा दुसरा कोणता मित्र नाही आणि मिथ्यात्वासारखा दुसरा कोणता शत्रू नाही. जगातील शत्रू काही काळ राहतात आणि निघून जातात. उद्या जर आपण मोठे झालो, मोठ्या पदावर गेलो तर ते शत्रू देखील मित्र होतात, परंतु मिथ्यात्व हा या जीवाचा कधीही मित्र होऊ शकत नाही. म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी आचार्य देव मिथ्यात्वरूप जे परिग्रह आहे त्या मिथ्यात्वरूप परिग्रहाला सोडण्याची प्रेरणा देतात. आपण जेव्हाही विचार करतो तेव्हा बाह्य परिग्रहावरच आपलं लक्ष जातं. धन, धान्य, दास, दासी, वस्त्र, भांडे या परिग्रहांवरच आपलं लक्ष जातं आणि या परिग्रहांना सोडणे याचाच आपण विचार करतो. परंतु वर्तमान काळामध्ये तर हे देखील परिग्रह दिसत नाहीत. वर्तमान काळामध्ये फक्त धन, रुपया, पैसा जो आहे तोच आपल्याला परिग्रह दिसतो. एखाद्याने 1 लाख रुपयाचं किंवा 1 करोड रुपयाचं जर दान केलं किंवा ते सोडले तर आपल्याला असं वाटतं की त्यांनी खूप काही सोडलं, पण वास्तविक रूपाने त्याचा ममत्वभाव सुटलेला नाही. तो 1 लाख 1 करोड रुपये देऊन देखील अन्य अनेक रूपाने जे आहे पैसे कमविण्याच्या पाठीमागे जात आहे. तात्पर्य हेच आहे की ममत्व परिणाम जर सुटेल, मिथ्यात्व परिणाम जर सुटेल तर खरा आकिंचन्य धर्म प्रगट होईल, त्याशिवाय आकिंचन्य धर्म प्रगट होत नाही. आज मुख्यतः परिग्रह सोडायची आपण विचार करतो, परंतु आता दशलक्षण संपणार आणि अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी आपण पाहतो की मला वस्त्र पाहिजे, नवीन कपडे पाहिजे, आणखी इतर अनेक वस्तू पाहिजेत. तर म्हणजे काय केलं की ज्या ठिकाणी आपण परिग्रहाला सोडण्याचा विचार केला त्या ठिकाणी आणखी परिग्रह काय होत आहे, एकत्रित होत आहे. म्हणून सर्व प्रकारच्या परिग्रहांबद्दल जो अंतरंगामध्ये ममत्व परिणाम आहे त्या ममत्व परिणामाला सोडणे, त्या ममत्व परिणामांना दूर करणे याचंच नाव जे आहे ते म्हटलेलं आहे उत्तम आकिंचन्य धर्म. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की उत्तम आकिंचन गुण जानो परिग्रह चिंता दुख ही मानो फास तनक सी तन में साले चाह लंगोटी की दुख भाले. की उत्तम आकिंचन्य जो आहे तो आकिंचन्य श्रेष्ठ धर्म आहे. कारण की परिग्रहाची चिंता, आपल्याकडे परिग्रह असेल किंवा नसेल, परंतु जर ते परिग्रह आपल्याला एकत्रित करायचं असेल किंवा गोळा करायचं असेल किंवा आणायचं असेल तर त्याची चिंता मात्र देखील आपल्याला कशी आहे, दुःखदायी आहे. ज्या प्रकारे एक छोटीशी सिळक, काडीची जी सिळक असते, फास ज्याला म्हणतात, ती जर शरीरामध्ये टोचली
तर निरंतर दुःख होत राहतं. त्या प्रकारे हे जे परिग्रह आहे ते निरंतर दुःखदायी आहे. आणि म्हणून आचार्य देव जे आहे पूज्यपाद स्वामी सर्वार सिद्धी या शास्त्रामध्ये परिग्रहाची व्याख्या करताना म्हणतात, ममेदम बुद्धी लक्षणम इति परिग्रह, की मम इदम, इदम हे जे आहे ते माझे आहे, हे माझे अशा प्रकारची बुद्धी असणे याचंच नाव काय आहे, परिग्रह आहे. संपूर्ण विश्व संपूर्ण लोक आपलं नाही, पण निरंतर जे आहे आपण मानत राहतो की हे कोणाचे आहे, माझे आहे. आचार्य कल्प पंडित टोडरमलजी उदाहरण देतात की ज्या प्रकारे श्वान जो आहे तो शकटच्या खाली चालतो आणि त्याला असं वाटतं की ही गाडी मी ओढत आहे, त्या प्रकारे हा जीव या ममत्वरूप परिणामाद्वारे संपूर्ण विश्वाचं भार स्वतःच्या शरीरावर स्वतःच्या बुद्धीवर घेऊ इच्छितो, परंतु वास्तविक रूपाने हा काहीही करू शकत नाही. म्हणून ह्या 24 प्रकारच्या परिग्रहांचा त्याग करणे आणि तत्पूर्वी देखील जे मुख्यतः मिथ्यात्वरूप परिग्रह आहे, मिथ्यात्वरूप जे पाप आहे त्याचा अभाव करणे, यालाच खरं उत्तम आकिंचन्य धर्म म्हटलेलं आहे. आचार्य कार्तिकेय स्वामी आकिंचन्य धर्माची चर्चा करताना कार्तिकेयानुप्रेक्षा या ग्रंथामध्ये लिहितात, तिविहेन जो विवज्जयी चेयनमियरं च सौवहा संगम लोय व्यवहार विरदो निगंथम हवे तस. तात्पर्य काय आहे की जे मुनी लोक व्यवहारापासून विरक्त होऊन, लोक व्यवहार जो चालतो त्या सर्व प्रकारच्या लोक व्यवहारापासून विरक्त होऊन चेतन व अचेतन जड परिग्रहास, हे मुख्यतः लक्ष देणे आहे या ठिकाणी, चेतन व अचेतन जड परिग्रहास. मुनिराजांकडे जो शिष्य संघ आहे तो शिष्य संघ त्यांचा चेतन परिग्रह आहे. पिच्छी, कमंडलू आणि शास्त्र जे आहेत ते अचेतन परिग्रह आहे. म्हणून या ठिकाणी लिहिलेलं आहे की जे मुनिराज लोक व्यवहारापासून विरक्त होऊन चेतन व अचेतन जड परिग्रहास मन वचन काय कृत कारित अनुमोदनेने सोडतो, त्या मुनिराजांना निर्ग्रंथत्व अर्थात उत्तम आकिंचन्य धर्म प्राप्त होतो. अर्थात हा जो आकिंचन्य धर्म आहे तो आकिंचन्य धर्म कशा प्रकारे आहे त्याचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. वास्तविक रूपाने मुख्यतः अंतरंगामध्ये जे क्रोधादिरूप परिणाम आहे त्या क्रोधादिरूप परिणामांनाच आपण सोडायला पाहिजे, तरच उत्तम आकिंचन्य धर्म प्रगट होऊ शकतो. म्हणून जे आहे आचार्य समंतभद्रदेव रत्नग्रंथ श्रावकाचारमध्ये त्या ठिकाणी या मिथ्यात्वाला भवंती भवपद्धती यदीय प्रत्यनीकानी भवंती भवपद्धती, की सदृष्टी ज्ञान वृत्तानी धर्मम धर्मेश्वरा विदु, सम्यक दर्शन ज्ञान आणि चारित्र याला धर्मेश्वर, जे धर्माचे ईश्वर आहे ते जिनेंद्र भगवान धर्म म्हणतात. पण याच्या उलट जे आहे म्हणजे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र हे भवंती भवपद्धती, ही संसाराची पद्धती आहे. आणि तो मिथ्यात्व जोपर्यंत आपल्या अंतरंगामध्ये विद्यमान आहे तोपर्यंत परपदार्थांमध्ये असलेली बुद्धी सुटणार नाही, आणि जोपर्यंत परपदार्थातील ही बुद्धी सुटणार नाही तोपर्यंत आकिंचन्य धर्म देखील प्रगट होणार नाही. म्हणून हे जीवांनो, हे बांधवांनो, हा आकिंचन्य धर्म खूप श्रेष्ठ आहे. दाहीचे दाही धर्म खूप श्रेष्ठ आहे. आज जे आपल्याला मनुष्यकुळ मिळालेला आहे, जी जिनवाणी ऐकण्याची संधी मिळालेली आहे, त्या संधीचा सदुपयोग करून अंतरंगातून मी माझे ममत्व परिणाम परद्रव्यांबद्दल असणारे आणि स्वतःच्या शरीराबद्दल देखील असणारे ही ममत्व बुद्धी कशा प्रकारे सोडू. मी कोणाचा नाही, कोणी माझे नाही, मी कोणाचा करता नाही, कोणी माझा करता नाही, अशा प्रकारची जेव्हा आपण बुद्धी आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये आणू तेव्हाच खरोखर वास्तविक रूपाने या अंतरंग 14 प्रकारच्या परिग्रहांचा अभाव होईल. बाह्य परिग्रह तर स्व भूमिका जेव्हा येईल त्या भूमिकेप्रमाणे ते सुटणारच आहेत, त्यांच्याबद्दल देखील आपल्याला ममत्व परिणाम ठेवायचा नाही. परंतु अनादी काळापासून जो हा भव चालू आहे त्या भवाचं मुख्य कारण हे अंतरंग परिग्रह आहेत. म्हणून या अंतरंग परिग्रहांना सोडून स्वतः जे आहे निज आत्म्यामध्ये निर्ममत्वपणा, स्वतःच्या निज आत्म्यामध्ये ज्ञानदर्शनपणा जो आहे त्याला धारण करूनच
आपण उत्तम आकिंचन धर्माला प्राप्त करू शकतो. म्हणून ममत्वरूप परिणामाचा त्याग करून मी स्वतः फक्त निज आत्मधारी आहे, निज आत्म्याच्या अनंत गुणांनी परिपूर्ण आहे, असा आपण सर्वजण विचार करूया. आणि या आकिंचन्य धर्माच्या दिवशी या सर्व प्रकारच्या परिग्रहांचा निदान त्याग करण्याचा संकल्प जरी केला आणि संकल्प करून त्या सर्वश्रेष्ठ अशा सिद्ध दिशेला प्राप्त करूया. या परिग्रहांना, या ममत्व बुद्धीला सोडूया, तरच खरा उत्तम आकिंचन्य धर्म आपल्या जीवनामध्ये प्रगट होऊ शकतो. असा हा आकिंचन्य धर्म आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रगट हो, याच मंगल भावनेने आजचं हे वक्तव्य या ठिकाणी पूर्ण करतो. ओम ह्रीं श्री उत्तम आकिंचन्य धर्मांगाय नमः.